स्वराज्याची चौथी राजधानी सातारची शान. छत्रपती शिवाजी महाराज जिथे 2 महिने विश्रांतीसाठी मुक्कामी राहिले आणि ज्या गडाने मोगल मर्दिनीने तारा राणीबाईंचा पराक्रम याच देही याची डोळा पाहिला तो असामान्य आसमानी अजिंक्य तारा. मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं द मॅजिकल व्हॉट्सअप चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण निघालोय अजिंक्य ताऱ्याला. अजिंक्य तारा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. प्रतापगडापासून फुटणाऱ्या बामणोली रांगेवर अजिंक्य तारा उभारलेला आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अजिंक्य ताऱ्याची उंची साधारणतः 4400 फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 600 मीटर आहे. अजिंक्य तारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एसटी स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणाऱ्या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते किंवा आपण दुचाकीने सुद्धा अजिंक्य ताऱ्यावर जाता येते. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आज राज्याभिषेक असल्या कारणाने सातारचे राजेंद्र चौधरी साहेब यांच्या हस्ते राज्याभिषेक करण्यात आला. त्यावेळी आपल्या बऱ्याच महिलांचं मुलांचं जे महाराजांचे चाहते त्यांचे बऱ्याच जणांचं कौतुक करण्यात आलं. त्यातील कौतुक करणारा शिवगड किल्ल्याचा किल्लेदार आपलं नाव सांगा. मोरेश्वर कांबळे. अजिंक्य तारा किल्ल्यावर हा आजचा कार्यक्रम होता 12 जानेवारी. त्या कार्यक्रमाचा पहिल्यांदा म्हणजे किल्ल्याचा मोठा जे दरवाजा आहे तिथून जी शाहू महाराजांची पालखी डायरेक्ट मंगळाई मंदिर नंतर रत्नेश्वर नंतर राजसदर सदरेवाल्यानंतर महाराजांच्या मूर्तीचा राज्याभिषेक झाला आणि तिथून कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने झाला. या कार्यक्रमामध्ये भक्ती मॅडमनी अंजली शिंदे मॅडमनी ह्याने मोठा प्रतिसाद दिला आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. बऱ्याच महिलांचं सकाळी एवढ्या लवकर उठणं होत नाही, तरी पण त्यातून एवढ्या महिला आवर्जून आल्या आणि त्यांचं कौतुक आपल्या ह्या 5-6 महिला आहेत ज्या आहेत त्यांनी सांगा. आम्ही कराड तालुक्यातून आलोय, कोपडे गावातून. महाराज प्रतिष्ठान म्हणून आमचं प्रतिष्ठान नवीन आम्ही चालू केलं. गड किल्ले संवर्धनासाठी मोहीम आम्ही आज इथे राबवली आहे. गड किल्ले राखायचं जपायचं हेच आमचं धोरण आहे. ओके, थँक्यू. आज 12 जानेवारी सातारा स्वाभिमान दिन. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं ना की छत्रपती शिवाजी राजे हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे लातू म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र जे औरंगजेबाच्या कैदेत होते. संभाजीराजांच्या क्रूर हत्या झाल्यानंतर जे औरंगजेबाच्या कैदेत होते त्यानंतर त्यांची सुटका झाली. ती सुटका झाल्यानंतर ते पहिल्यांदा इथं आले साताऱ्यात. इथं त्यांनी सातारमध्ये अजिंक्य तारा किल्ल्यावरती सातारा नगरीची स्थापना केली. स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला आणि व सातारा नगरीचे संस्थापक झाले. ते त्यांच्याच राज्याभिषेक दिलाय. हा राज्याभिषेक दिन आम्ही दर 12 जानेवारीला स्वाभिमान दिन म्हणून केला जातो. त्यात दीपक सर प्रभाकर असो, आमचे कल्याण राजपुरोहित असो किंवा सविताताई शिंदे असो की आमची सगळी टीम असो तरुण भारतची यांच्यामार्फत हा राज्याभिषेक करण्यात आला. आणि हा कार्यक्रम 1 नंबर यशस्वी झाला. गेली 14 वर्ष जी दीपक सरांनी प्रथा चालू केली होती ती अशीच प्रथा अखंडित ठेवलेली आहे. या संदर्भात दीपक सरांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि सातारकर नागरिकांनी आज जे वेळात वेळ काढून जे उपस्थित राहिले त्यांचे बी सगळ्यांचे बी आभार मानतो. आणि थोडक्यात आमचे मंत्री महोदय आज येणार होते कार्यक्रमाला, आदरणीय आमदार शिवेंद्रराजे भोसले, पण काही त्यांचं भारतीय जनता पार्टीचं काही अधिवेशन असल्यामुळे त्याला शिर्डीला तिथं 2 दिवस जावं लागलं. त्यावेळी ते आलेलं आहे. पण दरवर्षी ते स्वतः कार्यक्रमाला येतात आणि त्यांच्यामुळे आज हे सातारच्या अजिंक्य तारा किल्ल्याचा जो विकास झालेला आहे मंत्री महोदयमुळे त्यांचे एक वेळी अभिनंदन करतो की ते आता जिल्ह्याचे पालकमंत्री तर आहेच तर त्यांचे एक मनापासून आमच्या सातारकर नागरिकातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि खासदार उदयनराजे भोसले दोन्ही छत्रपतींचं सातारच्या नगरीवर एवढं प्रेम आहे, भरभरून दिलेलं आहे प्रेम. नागरिकांनी मी त्यांच्या पाठीशी कायमस्वरूपी इथून पुढे राहणार ठाम हा विश्वास व्यक्त करतो. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साताऱ्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्या मार्गावर 2 दरवाजे आहेत. सातारचा किल्ला म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड, मग रायगड, त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्य तारा. साताऱ्याचा किल्ला हा शिलाहार वंशातल्या दुसऱ्या भोजराजाने इसवी सन 1190 मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि विजापूरच्या आदिलशहाकडे गेला.
हे मंदिर राहण्यासाठी उत्तम आहे, मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसार भारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसार भारती केंद्राचे 2 टॉवर आहेत. या किल्ल्याचा उपयोग 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत जेल म्हणून केला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा विस्तार होत असताना 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. छत्रपती शिवाजी महाराज आजारी असताना हवापालटासाठी या किल्ल्यावर 2 महिने वास्तव्यास होते. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने 2 महिने विश्रांती घ्यावी लागली होती. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाडी दिसते व मंगळाई देवी मंदिराकडे असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. मंदिराकडे जाताना वाटेत 3 तळी लागतात. इसको बोलते हैं जल मंदिर।
वाटेच्या शेवटी मंगळाई देवीचे मंदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरुज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखे आहे. गडाच्या उत्तरेला देखील 2 दरवाजे आहेत. ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारताना नजरेस पडतात. या दरवाज्यात येणारी वाट सातारा कराड हम रस्त्यावरून येते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गे खाली उतरावे लागते.